असं हॉटेल सोडून आम्ही आलतो आता चहा प्यायले. म्हटलं चला बा आता थंडी लई पडून राहिली तर चहा थोडासा प्या बा. हा बबन्या कुठे गेला तुम्हाला माहिती आहे का? हा बबन्या किराणा दुकानात गेला सकाळसाठी साखर आणि चहापत्ती आणायला गेला तो. अरे बंडू, तो बबने आला की त्याला म्हणा साखर बरोबर टाकजो, नाही तर एखादा पानसटच देते. रामभाऊ थंडी किती पडून राहिली राजा हो. हो ना राजा, थंडी पडते आणि कधी कधी बद्दल बी येते, तर थंडी कमी होऊन जाते म्हणा तशी. अरे बा थंडी पुरली पण हे बद्दल घातक आहे ना. हा ह्या बद्दलीनं म्हणते द्वारी पडली ना तर तूर गेली भाऊ कामातून समजा. माई रजा पाचक कर तूर आहे ना. म्या बी राजा 7 एकर तूर लावेल आहे ना. सायचं पहिले वाटलं सोयाबीन नाही लावलं तर पुरलं बा. हा तूर पेरली जमला आता लोकांना सोयाबीनचा काय ॲव्हरेज भेटला पाहा ना, एकरी 2 ना 3. आणि मला तर बा असं वाटलं की बरं झालं बा आपण सोयाबीन नाही पेरलं तर. पण आता जर राजा धुवारी आली तर माई तूर गेलीच म्हणून समजा राजा. बंडू त्या काय 7 एकर तूर पेरली का रे? मग काय तर रामभाऊ 4 एकर मा घरची आणि 3 एकर शंकर भाऊची केली ना मी यावर्षी. मी आता बा वावर पेरणं सोडूनच दिलं राजा. दरवर्षी सायचं मी करू पहिले तुम्हाला काहीच नाही भेटत त्यात. माझ्या जवळचे पैसे येतात माझ्या लक्ष देणं होत नव्हतं. यावर्षी मी सुरशाले म्हटलं बा करतं काय माझ्या वावर, तर त्यानं 50,000 दिले 3 एकराचे मला. आणि तसे बी कुठं होते माझ्यानं वावराचं वावा म्हणून मी देऊन टाकलं. आणि मजुराचे किती भाव वाढले तसे बी. नाही होत बाबा आपल्याच्यानं वावर कोण करा बापा मजुरांना की काय करा, काय पेरा आणि मजुराचं कसं करा बस बा. हो रामभाऊ ते तर मजुराचं आहेच म्हणा. पण आता हे या द्वारीनं तूर राजा खराब तर होते आणि समजा इकून तिकून तूर आली तर राजा हो तुरीचं काय भाव आहे पाय ना. काही फायदाच नाही तसा असं वाटून राहिला राजा बाबा. काऊन रे बाबा काय? अहो रामभाऊ तुरीचे भाव पाय ना तुम्ही. कास्तकारायचं निरा मरणच आहे ना राजा हो. खत फवाराच्या किमती पाय ना. किती वाढले राजा भाव आणि त्यात मजुरी भेटत नाही ना राजा हो. मग मी त्यांनाच तर कालतं ना मजुरायचं आहे ना. मजुराचे लेच वांदे व्हायला रे भाऊ. मी राजा 8 एकरात कापूस बी पेरायला आहे ना. आणि काय फुटला राजा कापूस. हा पहिला याचा तर मेळघाटातले ते मजूर आले होते ना त्याच्यानं होऊन गेला. आता डबल चांगला फुटला ना कापूस. सारा वावर पांढरा बक व्हायला माझ्याकडे हो. आता तर अर्जंट कापूस याचा लागते मला. मला राजा तूर सोंगायला मजूर भेटले पाहिजे बा टायमावर. मी सांगतो गडे हो मजुराचं काऊन एवढे भाव वाढले तर. अरे हे जे योजना आहेत ना या योजनेतून जे पैसे भेटतात ना त्यानं मजूर झाला आहे खरी गोम त्यातच आहे भाऊ. अरे बा मी तर म्हणतो की आता अशा ज्या योजना आहेत ना ते बंद मारायला पाहिजे. लोक ऐदी होऊन राहिले आणि तिकडे सरकारवर किती ताण पडत आहे या योजनेचा. मग काय तर भाऊ आणि सरकारला खरंच आपल्या या लोकांसाठी काही करायचं असेल काही द्यायचं असेल की नाही तर चांगले दवाखाने करा आणि शाळा करा म्हणा. आणि त्यात पैसे लावा. दवाखान्यात चांगल्या सोयी सुविधा केल्या पाहिजे. शाळेत चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे. तसं काहीतरी करा म्हणा बा. बराबर बोलले तुम्ही शांताराम भाऊ. फुकटचं भेटलं की लोकांना कदर नसते राजे हो. खरंच या काही योजना आहे ना बंद मारायलाच पाहिजे. हाव ना. आणि जे काही बुडेबाडे आहेत की नाही त्याला द्या म्हणा. आणि जे धडधाकट आहेत त्याला काम द्या म्हणा काम. बरोबर आहे. हाताले काम राहिलं की लोक आपापल्या कामात राहतात आणि रिकामे कामं मग काही होत नाहीत. पाहिजे नाही तर किती रिकामे धंदे करून राहिले हे रिकामसूट लोक. म्हणून या रिकाम्या लोकांना कामं द्या. त्याला कामात ठेवा. मग हे भंडोलाने असे कामं करणार नाहीत. सगळेजण जर आपापल्या कामात आले की नाही तर कोणाला फुकट घ्यायची गरजच पडणार नाही ना. बराबर बोलला बंडू तू. आपले हे जे तरुण लोक आहेत की नाही हे राजा कामातच पाहिजे. नाही तर खाली दिमाग शैतान का घर असते राजा. मग काय तर मी काय म्हणून राहिलो शांताराम भाऊ. तुम्ही आहे की नाही तुमच्या घरातले सबंध जण कापूस वेचायला जा. लागेल सहायचे 8-10 दिवस. तुमच्या लेकराले बी घ्या ना बनवून शहरातून. आणि सगळेजण भिडायला कामाले. काही वाट नका पाहू या मजुरायची. मी बी माहीत तूर घेतो सोंगायला आता. आता आपण स्वावलंबी बनलो पाहिजे. आपण राजा खरे शेतकरी आहोत. आपल्याला कामाची लाज नाही वाटायला पाहिजे. चला मग आजपासून चला आपलं वावर आहे आपणच कसं सहायचं स्वावलंबी बनवू आपण. हो राजा बंधू बरोबर बोलला तू. मी आता माझ्या घरातले सगळेजण घेतो आणि कापूस याच्याला भेटतो. काही कोणाची वाट पाहायला पुरत नाही भाऊ. आणि कामाची बिलकुल लाज नाही वाटायला पाहिजे. आता आपण स्वतःवरच निर्भर राहिलं पाहिजे. आत्मनिर्भर. आपण स्वतःच कामं करायचे आपल्या वावरात. तर भाऊ चांगलं होईल. नाही तर काही खरं नाही. आता मी तसंच करतो. सकाळी माझ्या पोराला बोलून घेतो आणि परवापासून नाही तर उद्यापासूनच वावरात जातो आणि कापूस यायला लागतो.